इंजिनिअरिंग प्रवेश 2026 बी टेकची कॅप राऊंड 1ची सीट अलॉटमेंट काल जाहीर झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जी काही आपणास सीट अलॉटमेंट जाहीर झालेली आहे. सीट अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर पुढे काय करायचे, ऑटो फ्रीज करायचे, सेल्फ फ्रीज करायचे की बेटरमेंट करायचे, तर आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपणास व्हिडिओ कळून जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण जी काही आपली सीट अलॉटमेंट आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. सीट अलॉटमेंट प्रिंट कशी काढायची आणि कशी बघायची याचा व्हिडिओ काल अपलोड केलेला आहे. या माझ्या चॅनलच्या लिंकमध्ये जाऊन तो आपण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली सीट अलॉटमेंट प्रिंट काढून घेतली. जर आपणास समजा आपण 1 ते 10 कॉलेज टाकलेले असतील, जर आपणास 1 नंबरचे कॉलेज अलॉट झाले तर ते कॉलेज ऑटो फ्रीज होणार आहे. तर ऑटो फ्रीज काय आहे की CET सेलच्या नियमानुसार जर आपणास 1 नंबरचे कॉलेज मिळाले तर ते कॉलेज ऑटो फ्रीज होते आणि आपण पुढच्या राऊंडसाठी पात्र नसता. म्हणजे काय, तर ते कॉलेज CET सेल आपोआप ऑटो फ्रीज करेल आणि अशा कंडिशनमध्ये आपणास ते कॉलेज घ्यावेच लागेल. आपल्या पुढे दुसरा पर्याय नाही, आपणास पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. आपण कॉलेजमध्ये जायचं आहे, आपणास जे कॉलेज अलॉट झाले आहे त्या, आणि 1000 रुपये शुल्क भरायचे आहे आणि आपला प्रवेश हा निश्चित करायचा आहे. अशाला ऑटो फ्रीज हे म्हणतात. तर दुसरं काय आहे, तर सेल्फ फ्रीज आहे. तर सेल्फ फ्रीज म्हणजे काय की समजा आपण 1 नंबरचे कॉलेज सोडून आपण पुढील कॉलेज टाकले आहेत. 1 नंबरचे कॉलेज सोडून आपणास 2, 3, 4 नंबरचे कॉलेज मिळाले आहे आणि जर आपणास पुढील राऊंडला म्हणजे दुसऱ्या राऊंडला जायचे नसेल तर आपण अशा वेळी 1000 रुपये घेऊन सेल्फ फ्रीज करू शकता. म्हणजे मला ती सीट मान्य आहे आणि अशा वेळी आपण ती सीट सेल्फ फ्रीज करायची आहे आणि आपण पुढच्या प्रवेशासाठी पात्र नसाल, आपण ती सीट सेल्फ फ्रीज करायची आहे. म्हणजे कन्फर्म करायची आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे, आपले डॉक्युमेंट जमा करून फी भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. तिसरी गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, बेटरमेंट नॉट फ्रीज. याचा अर्थ काय आहे की बेटरमेंट करायचे आहे. आपणास पहिला ऑप्शन सोडून इतर जर ऑप्शन लागले असतील तर आपणास बेटरमेंट करायचे आहे. अशा वेळी आपण 1000 फी भरायची आहे आणि बेटरमेंट नॉट फ्रीज म्हणायचं आहे. म्हणजे आपण बेटरमेंटसाठी जात आहात, आपणास जे कॉलेज मिळाले आहे त्या कॉलेजपेक्षा आपणास बेटरमेंट पाहिजे आणि बेटरमेंट नॉट फ्रीज. आणि समजा जर आपणास सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळाले नाही तर आपले जे 1 नंबरचे कॉलेज आहे ते स्थिर राहणार आहे. म्हणजे ती सीट आपली कन्फर्म राहणार आहे आणि जर आपणास पुढील राऊंडमध्ये सीट मिळाली तर आपणास ही पहिल्या राऊंडची सीट जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट नॉट फ्रीज करून घ्यायचे आहे. जो पर्याय आपणास उपलब्ध आहे त्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट करायची आहे. आपणास कशी सीट अलॉटमेंट झाली आहे आणि आपण पुढे काय करणार आहोत याच्यानुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले की सीट कॅप राऊंड 1मध्ये सीट अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट काय आहे आणि ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट नॉट फ्रीज हे 3 राऊंडपर्यंत असणार आहे. तर हा व्हिडिओ आपणास या 3 राऊंडपर्यंत उपयोगी पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा विविध माहितीसाठी आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम आणि बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो.